मुंबई आणि पुण्यादरम्यानचा प्रवास सुसाट करणारा मिसिंग लिंक प्रकल्प नुकताच वाहतुकीस खुला झाला असला तरी आता या मार्गावर सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रकल्प वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर केवळ 2च दिवसांत त्याचे रूपांतर सेल्फी पॉइंटमध्ये झाले असून अनेक उत्साही वाहनचालक या मार्गावर थांबून सेल्फी काढताना आणि सोशल मीडियासाठी रील्स बनवताना दिसत आहेत. या प्रकारामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत प्रवाशांमध्ये मोठे कुतूहल असल्याने मार्गावर दुतर्फा वाहने उभी करून धोकादायकरित्या चित्रीकरण करण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता AI आधारित तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी या मार्गावर वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली असून मोटारींसाठी प्रति तास 100 किलोमीटर आणि बससाठी 80 किलोमीटर इतकी मर्यादा आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सध्या या मार्गावरून केवळ मोटारी आणि बसनाच प्रवेश दिला जात असून जड वाहनांना 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जड वाहनांबाबतचा पुढील निर्णय नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे MSRDCने स्पष्ट केले असून प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.